नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे अशोक खरानंतर महाराष्ट्रात समोर आलेल्या आणखी एका भोंदू बाबाची. आणखी एका भोंदूच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. घटना आहे संगमनेर मधली. संगमनेर तालुक्यातला भोंदू राजेंद्र गडगे याला पोलिसांनी गजाआड केले. मंत्रोच्चारानं दुर्धर आजार बरा करण्याचा दावा हा भोंदू करायचा. दत्तधाम सरकार नावानं चालवत होता आपला दरबार. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं गुन्हा दाखल केल्यानंतर कारवाई करण्यात आली. हा जो भोंदू आहे गडगे बाबा, दत्तधाम आश्रमच्या नावावर जी तिथे बसून भोंदूगिरी करतो, मी कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करतो आणि अपत्य नसणाऱ्यांना अपत्य देतो वगैरे असे जे काही खूप दावे त्याने केले आणि त्या दाव्यांच्या आधारे त्याने लोकांची अगदी लाखो रुपयाची लूट केलेली आहे. म्हणजे नंबर लावायला त्याचे 11,000, 21,000, 51,000 आणि व्हीआयपीला 1,01,000 असे त्याचे दर हल्ली झालेले होते. आणि त्याच्या पुढे लूट तो करत होताच. आध्यात्मिक शक्ती, दैवी शक्ती असं म्हणून मी आजार बरे करतो असं सांगत होता. आणि विरुद्ध बाजूला तो काही झाडपाल्याचे औषधं पण देत होता की जे औषधांमुळे अनेक पेशंटला आजही ते त्रास झालेला आहे.